अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे। एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झालाय, 30 लोकांनी बलात्कार केलाय असा हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामध्ये 14 वर्षीय एका मुलीवर 30 लोकांनी सामूहिक बलात्कार करणं, चांद्यापासून मांद्यापर्यंत आणि गडचिरोलीपासून गडहिंग्लजपर्यंत या महाराष्ट्राला थरकाप आणणारी, मन सुन्न करणारी घटना आहे। खरं तर सरकारने विशेष अधिवेशन घेऊन एकदा चिंतन करण्याची आवश्यकता आहे, मंथन करण्याची आवश्यकता आहे। चंद्रपूरमध्ये एका मुलीवर सपासप चाकूचे वार होतात। 1 तारखेला त्या मुलीच्या कुटुंबानी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दिल्यानंतर सुद्धा 15,000 कोटीच्या पोलीस विभागावर खर्च होतो, त्यांनी ढुंकूनही पाहायचं नाही आणि काही दिवसानंतर तिच्यावर चाकूचे सपासप वार होतात। मुंबईमध्ये साकीनाका प्रकरण, डोंबिवली, जर आज या वर्षभरामधली प्रकरणं सांगायला सुरुवात केली तर 24 तास कमी पडतील। सरकारला आमची हात जोडून विनंती आहे, तुम्ही 1000 वर्ष सत्तेत राहा, तुमची सत्ता सुरक्षित ठेवा, पण आमच्या आई बहिणीला सुरक्षित ठेवण्यासाठी अधिवेशन घेतल्याने काही तुमच्या हातून घोडचूक होणार नाही। आपण एकत्र येऊ, मंथन करू, अशा घटना थांबवण्याचा प्रयत्न करू। तुम्ही अशी नादानी नाकर्तेपणा करू नका की या राज्यात बलात्कार झाला आणि म्हणून आमच्या महाराष्ट्रात आम्ही बलात्कारासारख्या गंभीर विषयावर चर्चा करणार नाही। इतर राज्याची उदाहरणं देऊन आपण आपल्या राज्यात होणाऱ्या घटनांचं अशा पद्धतीने डायल्यूट करण्याचं काम करू नये। आपल्याला काय स्पेशल कोर्ट तयार करता येईल, स्पेशल पोलीस फोर्स कशा पद्धतीने करता येईल आणि ताबडतोब निकाल द्यावा लागेल। या अगोदर सुद्धा या राज्यामध्ये दोषसिद्धीचं प्रमाण हे 9%, 15%, 14% असायचं। मागच्या 5 वर्षात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीच्या सरकारमध्ये हे दोषसिद्धीचं प्रमाण हे 51% पोहोचवण्याचं काम या राज्यात झालं आहे। आता हे दोषसिद्धीचं प्रमाण एकीकडे वाढवायचं आहे आणि निर्णय वेगाने लागेल। अशा पद्धतीने पाप करणाऱ्या, गुन्हा करणाऱ्यांना मनामध्ये धडकी भरली पाहिजे की असा गुन्हा केला तर आपले राई राई एवढे तुकडे होतात। ही धडकी भरवण्यासाठी आपण कुठेतरी कमी पडतोय आणि यावर उपाययोजना करण्याच्या ऐवजी महामहिम राज्यपाल महोदयांनी सरकारला पत्र नव्हे, त्यांना प्राप्त झालेलं निवेदन पाठवल्यानंतर अशी गंमत करायची। मुख्यमंत्र्यांनी घाईघाईने उत्तर देत महामहिम राज्यपाल महोदयांनी फक्त निवेदन फॉरवर्ड केलं होतं, पण यांनी त्याचं उत्तर देऊन एक चुकीचा पायंडा टाकला। कमीत कमी या डोंबिवलीच्या घटनेनंतर सरकार हे विशेष अधिवेशन महिलांच्या सुरक्षेबाबत घेईल असं मला वाटतं। छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्याचा आपल्याला तेव्हाच अधिकार प्राप्त आहे की आपण अधिवेशन घेऊन या विषयावर श्वेतपत्रिका काढण्याची आवश्यकता आहे। या संदर्भातले कडक कायदे करण्याच्या दृष्टीने चिंतन करण्याची आवश्यकता आहे आणि सरकार जर यामध्ये चिंतन करू शकलं नाही ते महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। प्रश्न की इम्पेरिकल डेटा संदर्भात सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे की केंद्र सरकार म्हणतंय की इम्पेरिकल डेटा देणं शक्य नाही आणि आता राज्याने वेळ मागितलाय रिजॉइंडर पाठवण्यासाठी। इम्पेरिकल डेटा का देत नाही असा प्रश्न आहे राज्य केंद्राकडे। चांदोबामध्ये एक विक्रमादित्य आणि वेताळची कथा असायची आणि तो हट्ट सोडत नव्हता। मला वाटतं की त्या कथेसारखं राज्य सरकार वागतंय। एकीकडे राज्य सरकारचे अनुभवी पण खुर्चीवर प्रेम असणारे स्वार्थी मंत्री वारंवार हे सांगताय की देवेंद्रजींनी इम्पेरिकल डाटा
1.5 वर्ष पत्र पाठवून मागितलं होता, पण केंद्र सरकारने वारंवार हीच गोष्ट सांगितली, जेव्हा की देवेंद्रजी हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे अतिशय निकटस्थ आहे असं सांगितलं जातं. 1.5 वर्ष देवेंद्रजीच्या महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री म्हणून पत्र पाठवल्यानंतर सुद्धा त्या इम्पेरिकल डाटाच्या संदर्भामध्ये दोष आहे, चुका आहे, आणि अशा चुका असणारी सांख्यिकीय माहिती दिली तर याचा परिणाम हा प्रतिकूल होण्याची शक्यता आहे. 1.5 वर्ष देवेंद्रजीला ही माहिती देण्यात आली नाही. हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये आपण जी माहिती द्यायची होती ती माहिती ही दिली नाही. सुप्रीम कोर्टामध्ये तारखेवर तारीख घेतली आणि परवा मीटिंगमध्ये सांगितलं की आता महाराष्ट्र सरकार इम्पेरिकल डाटा जमा करेल. ओबीसी बांधवांवर अत्याचार करण्याची यांची भूमिका आहे, अन्याय करण्याची भूमिका आहे. माननीय मोदीजी हे तर सर्व धर्मांना समान मानून सर्व जातींना सोबत घेऊन या देशाला प्रगतीच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करत आहे. शेवटी भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मोदीजी हे एकमात्र ओबीसी पंतप्रधान आहे आणि मग अशा प्रसंगात ओबीसी बांधवांच्या रक्षणासाठी चुकीचा डेटा न देता महाराष्ट्र सरकारने हा डेटा एकत्रित करावा, संकलित करावा. हा संकलित करण्याचा महाराष्ट्राला अधिकार आहे, पण आश्चर्य आहे की याच्याही आपल्याच बंधूंच्या या प्रश्नाचं, समस्येचं राजकारण करून ओबीसी बांधवांना केंद्राच्या विरुद्ध भडकवण्याचा हा सुपीक डोक्यातली ही नापीक कल्पना आहे. आणि या ओबीसी बांधवांनी या संदर्भामध्ये अतिशय या सरकारचा खरा चेहरा समजून घेण्याची आवश्यकता आहे. कालपर्यंत इम्पेरिकल डाटा राज्य जमा करू शकत नाही असं म्हणणारे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बैठकीत आता राज्य सरकार इम्पेरिकल डाटा जमा करेल असं सांगत निघाले. 8 महिन्यापासून आम्ही वारंवार हेच सांगत होतो. आतापर्यंत इम्पेरिकल डाटा जमाही झाला असता, रिसर्चवर आधारित त्या संदर्भातली माहिती आपण सुप्रीम कोर्टात देऊ शकलो असतो, पण कुंभकर्ण 6 महिने झोपायचा, हे ज्येष्ठ बंधू 8 महिन्यापासून झोपले होते. तुझा प्रश्न असा की ओबीसी आरक्षणावर अजितदादा म्हणतात की केंद्राची भूमिका आता समोर आली आहे, कारण नसताना इतके दिवस महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचं षडयंत्र केलेलं आहे, शेवटी सत्य समोर आले अशी टीका अजित पवार करतात. त्याचबरोबर वडट्टीवार पण असं म्हणतात की केंद्राच्या कोर्टाची जी भूमिका आहे त्याच्या विरोधात ते केव्हीएट जे आहे ते दाखल करणार, भाजपचा चेहरा उघड पडलाय. नाही, केंद्राची भूमिका तर देवेंद्रजी असताना ही तीच होती. देवेंद्रजी असताना इम्पेरिकल डाटा देण्यासाठी अनुमती दिली असती, सकारात्मक भूमिका घेतली असती, आणि हे अनैसर्गिक सरकार आल्यानंतर भूमिका बदलली असती तर आपण समजू शकलो असतो. माननीय मोदीजींना जात धर्माचा उल्लेख केलेला आवडत नाही, पण माननीय मोदीजी ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या हातून असा अन्याय कदापिही होत नाही. पण महाराष्ट्र सरकार मात्र इम्पेरिकल डाटा संकलित करण्यासाठी का मागे पुढे पाहते, यावर तर रिसर्च केलं पाहिजे. ही एक नवीन पद्धत या सरकारने सुरू केली आहे. खोटं बोल पण ठरवून बोल. यांच्या मंत्र्यांमध्ये खोटं बोलण्यासाठी समन्वय केला जातो, जनतेच्या प्रश्नासाठी, समस्येसाठी समन्वय नसतो. पण खोटं बोलताना रेटूनही बोलायचं, ठरवूनही बोलायचं. एकीकडे सांगायचं की इम्पेरिकल डाटा देवेंद्रजींनी पत्र पाठवून दिला नाही, आणि दुसरीकडे मात्र आम्हाला देत नाही, देवेंद्रजीलाच दिला नाही. तर तुम्हाला देण्याचा प्रश्न दोष असणारा इम्पेरिकल डाटा असल्याने देण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही. आज देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांची एक सह्याद्रीवर बैठक झाली, काय म्हणते? नाही, अशा काही नियुक्त्या असतात की ज्या नियुक्तीच्या संदर्भामध्ये त्या समितीचे पदसिद्ध सदस्य हे मुख्यमंत्री महोदय आणि विरोधी पक्षनेते असतात. माहिती अधिकाराच्या आयुक्ताच्या संदर्भात ज्याची मागणी मी गेले 10 महिने करतोय
की तुम्ही महाराष्ट्राचे 12 वाजवण्यासाठी 12 आमदार हे बॉम्बे टू गोवा चित्रपटाच्या त्या बाबा पकोड्यासारखं करता. पहिल्यांदा लोकायुक्ताचं पद भरा, MPSCची पदं भरा, माहिती आयुक्ताची पदं भरा आणि यासाठी या बैठका घेऊन अशी पदभरती होत आहे. अजितदादा, माननीय मुख्यमंत्री किंवा माननीय देवेंद्रजी एकत्र आले यामध्ये राजकीय चर्चा होण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही, कारण या चर्चेचा विषय हा साधारणतः नियुक्तीच्या बाबतच असतो. थोरात म्हणतायत की देवेंद्र फडणवीस आमचा मान राखतील आणि जो अर्ज आहे तो मागे घेतील. आज कारण ते जाऊन भेटून आले आहे. असं आहे की आपल्या महाराष्ट्राच्या काही प्रथा परंपरा आहे. राज्यसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात सन्माननीय बाळासाहेब थोरात व सन्माननीय नाना पटोलेजी यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्रजीची भेट घेऊन, आमच्या पक्षाचे ते नेते आहे, महाराष्ट्राचे प्रमुख आहे, आमची कोर टीम येणाऱ्या 4 दिवसात बसेल आणि यावर जो काही आहे तो निर्णय घेतला जाईल. ही आपला एक शिष्टाचाराचा भाग आहे, प्रथा परंपरा आहे. या अगोदर सुद्धा मला आठवतं की पृथ्वीराज चव्हाण साहेबांसाठी अशाच पद्धतीने विधान परिषद अविरोध व्हावी, श्री संजय दत्त यांनी राजीनामा दिला होता आणि तेव्हाही राजकारणाच्या बाहेर जाऊन श्री पृथ्वीराज चव्हाण यांना अविरोध निवडून देण्यासाठी मदत मागितली आणि ती मदत भारतीय जनता पार्टीने तेव्हाही दिली होती. आत्ता आदरणीय बाळासाहेब थोरातांनी ही मदत मागितली, आदरणीय नाना पटोलेंनी मदत मागितली, तर देवेंद्रजी, चंद्रकांत दादा, आम्ही सर्वजण एकत्र बसून यावर योग्य तो निर्णय हा आम्ही निश्चितपणे घेऊ. पण काल चंद्रकांत दादा असं म्हणालेले होते की प्रथा परंपरा जर ते पाळत नसतील तर आम्ही का पाळावं. त्यांनी त्यांच्या कुटुंबात जर तिकीट दिलं असतं तर एखाद्या वेळेला आम्ही विचार केला. नाही, ठीक आहे. चंद्रकांत दादांनी साधारणतः जी भूमिका आहे ती सांगितली. जेव्हा एकत्रित येऊ, प्रथा परंपरा त्यांनी कदाचित पालन केलं नसेल, पण आम्ही चर्चेच्या अंती यामध्ये योग्य काय हे निश्चितपणे ठरवू. सर, दुसरा प्रश्न असा की सामनाच्या अग्रलेखमध्ये म्हटलं जात आहे की महाराष्ट्राला चूड लावला तर तुमची धोत्रे फाटतील, राज्यपाल म्हणजे मधमस्त उधळलेले हत्ती, अशा जळजळीत शब्दात टीका सामन्यातून केली जाते. राज्यपाल असं आहे की महामहिम राज्यपाल महोदयांना अशा पद्धतीने शब्दाचा उपयोग करून त्यांच्यावर टीका करणं हे काही राजकीय परिपक्वतेचं लक्षण नाही. यातून कदाचित आपल्या पक्षाचे जे कोणी कार्यकर्ते असतील ते तुमच्या समोर तुमचं कौतुक करत असेल, पण या राज्याच्या जनतेला महामहिम राज्यपाल महोदयांच्या संदर्भामध्ये अशा शब्दाचा उपयोग करणं हे कधीही आवडणार नाही. आणि मला कधी कधी वाटतं की सामनातून अशा पद्धतीचे लेख लिहून सामान्य जनतेच्या हृदयातून जी शिवसेना अनेक वर्ष हृदयामध्ये वास करताय त्या शिवसेनेला कमजोर करण्याचं अप्रत्यक्ष काम अशा परंपरेतून, अशा पायंड्याचा भंग करून आपण करतोय हे कधी ना कधी लक्षात येईल. काल संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर ₹1.25 मानहानीचा दावा दाखल केला आहे. काय वाटतं तुम्हाला? नाही, याच्यावर काय वाटणार आहे, गमतीचा भाग आहे. ₹1.25 मानहानीचा दावा करून मानहानी करताना ज्यांनी आरोप केले त्याच्या मूल्यांकनावर मानहानीचा दावा ठरत नाही. मानहानीच्या दाव्याचा निकष आहे की तुमच्यावर आरोप केल्यानंतर तुमची जेवढी किंमत असेल तेवढा मानहानीचा दावा होतो. त्यामुळे ₹1.25 दावा चंद्रकांत दादांवर जेव्हा केला जातो तेव्हा चंद्रकांत दादांचं आकलन, मूल्यांकन आणि किंमत ठरत नाही, जे दावा दाखल करणार असतात. म्हणजे याचा अर्थ हसन मुश्रीफ साहेबांनी 100 कोटीचा दावा केला म्हणजे किरीट सोमय्याची किंमत 100 कोटी आहे असं हसन मुश्रीफांना वाटतं, किंवा अजून कोणत्या नेत्यांनी 100 कोटीचा दावा केला तर किरीट सोमय्यांवर 100 कोटीचा दावा, याचा अर्थ त्यांच्या नजरेत किरीट सोमय्या हे एक अनमोल असे व्यक्ती आहे असं नसून ते स्वतःच्या किमतीवर दावा दाखल करतात. मत होतं की माझी सुद्धा अपेक्षा होती की 2 जणांचा प्रभाग असावा, असं त्यांचं वैयक्तिक मत होतं. ठीक आहे, मग त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे मत मांडायला पाहिजे होतं. मंत्रिमंडळामध्ये मत न मांडता मौनम सर्वार्थ साधनम ही भूमिका घ्यायची.
आणि मग बाहेर गेल्यानंतर माझं हे व्यक्तिगत मत होतं. म्हणजे मंत्रिमंडळाचा निर्णय हा सामूहिक निर्णय आणि मंत्रिमंडळात एकदा तो निर्णय झाला तर तो एकमताचा निर्णय आहे असं समजलं जातं. मग मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्यानंतर माझी ही भूमिका होती हे मांडण्यामध्ये काही तात्पर्य नाही. यातून या सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी चुकीची भूमिका घेतली हा सांगण्याचा प्रयत्न आहे. कार्यकारी बैठकीमध्ये राज्य सरकारच्या विरोधामध्ये ठराव मंजूर करण्यात आलेला आहे आणि 3 सदस्याऐवजी 2 सदस्यावर कार्यकारिणीमध्ये जो आहे तो बैठकीत सूट दिसून येते. एकीकडे बघायला गेलं तर महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा एक बिघाडी झालेली दिसून येते का काँग्रेसच्या नाराजीमुळे? नाही, यांच्यामध्ये एकदा नव्हे हजारदा बिघाडी झाली तरी यांच्यासाठी खुर्ची एवढी प्रिय आहे, प्राणाहून प्रिय यांच्यासाठी खुर्ची आहे. आणि म्हणून यांच्यामध्ये कितीदाही बिघाडी झाली तरी मला असं वाटतं की यांच्या गाडीच्या बिघाडीचा सत्तेवर कोणताही परिणाम होणार नाही. पण हे खरं आहे की यांची नाराजी मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या प्रस्तावातच व्यक्त व्हायला हवी. एकदा मंत्रिमंडळाचा प्रस्ताव झाल्यानंतर बाहेर येऊन अशी नाराजी व्यक्त करणं हे निकोप राजकीय निर्णयासाठी अतिशय चुकीचा पायंडा होईल. नाही, 15,000 कोटी आपण पोलीस विभागावर खर्च करतो आणि आमचे मित्र माननीय वळसे पाटील हे राज्याचे आता नामधारी गृहमंत्री म्हणून दिसत आहेत. कार्यकारी गृहमंत्री तर अनिल परब साहेब झाले आहेत. आणि मग अशा प्रसंगात मंत्रालयासारख्या ठिकाणी हजारो दारूच्या बॉटल सापडतात आणि आजपर्यंत आरोपी पकडले जाऊ शकत नाही. 200 कोटी रुपये सुरक्षा व्यवस्थेवर खर्च करतो. मिलिंद नार्वेकर ज्यांना माननीय मुख्यमंत्र्यांची सावली म्हटल्या जाते, एक सज्जन व्यक्तिमत्व आहे, त्यांना धमकी येते व्हॉट्सअपवर आणि धमकी आल्यानंतर अजूनपर्यंत धमकी देणारा पकडला जात नाही. अरे कोण आहे तो? त्या व्यक्तीचं नाव पुढे येत नाही. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात असणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या समवेत 3 दशक साथ देणाऱ्या, सोबत देणाऱ्या, आज त्यांना धमकी दिल्यावर जर पकडल्या जात नसेल तर या सरकारमध्ये कायदा सुव्यवस्थेची स्थिती उत्तम आहे असं म्हणायचं. साखी नाक्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना होत आहे, डोंबिवलीमध्ये घटना होत आहे, चंद्रपूरच्या बाहुपेठमध्ये सपासप चाकूचे वार केले जात आहे. 1 तारखेला पोलीस रिपोर्ट दिल्यानंतर पोलीस झोपून आहे. स्वतः सरकार सांगताय चंद्रपूरची दारूबंदी हटवताना की आम्ही अवैध दारू पकडू शकत नाही आणि म्हणून आम्ही दारूबंदीच हटवतोय. जे सरकार अवैध दारू पकडू शकत नाही, मंत्रालयामध्ये दारूच्या बॉटल्स पकडू शकत नाही, मिलिंद नार्वेकर साहेबांना आलेल्या धमकी देणाऱ्याला पकडू शकत नाही, ते या राज्याची कायदा व सुव्यवस्था कशी चांगली ठेवू शकेल हा एक सामान्य बुद्धीला पडलेला सामान्य प्रश्न आहे.